पहिलं अभियानाची जी सुरुवात झाली आपली, ती 1986 साली सुरू झालं आणि त्याला सरकारने जे नाव दिलं होतं, ते केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम म्हणजे CRSP सेंट्रल रूरल सॅनिटेशन प्रोग्राम असं त्याला नाव देऊन हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट काय होतं, की ग्रामीण लोकांचं जीवनमान उंचावणे आणि दुसरं होतं, की महिलांमध्ये डिग्निटी वाढवणे. हे दोन उद्देश ठेवून सरकारने हा पहिला कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकांना टॉयलेट बांधून देण्याचं काम घेतलं हातामध्ये आणि हे काम करताना 2 टाकेचे संडास आणि एक सीट बसवून देणे, त्याला एक सीट बसवणे, संडास सीट बसवणे आणि त्याचं प्लीथपर्यंत काम सरकारने करून देणे, अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. आणि उर्वरित जे काम आहे, प्लीथ नंतरचं काम लाभार्थीने स्वतः गोंते बांधा, कडे बांधा त्याला किंवा बांबूचा काही ताटवे लावा त्याला, अशा पद्धतीने त्याला आपल्याला आडुसा तयार करायचा होता. आणि अशा पद्धतीने टॉयलेट त्यावेळेस सरकारने बांधून दिले. त्यावेळेस किंमतही फार कमी होती, जवळजवळ ₹500 काहीतरी किंमत होती त्यावेळेस आणि या ₹500 हे टॉयलेट सरकारनं बांधूनसुद्धा दिले. परंतु हे बांधून देण्याच्या अगोदर लोकांना थोडं त्यांची आईशी करण्यात आलेली नव्हती. म्हणजे आईशी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन या गोष्टी जर सरकारनं त्यावेळेस लोकांना अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला असता, तर हा कार्यक्रम अजून यशस्वीपणे पूर्ण झाला असता. परंतु या गोष्टी सरकारने त्यांना समजावून सांगितल्या नाही आणि मग लक्षात आलं सरकारच्या, की या कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आणि म्हणून म्हणावं तसा प्रतिसाद त्यावेळेस सरकारला मिळाला नाही. कारण लोकांमध्ये याची जाणीव केल्या नव्हती. स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं गेलं नव्हतं आणि लोकांनी त्याच्यामुळे ते म्हणावे तसे टॉयलेट त्यावेळेस वापरले नाही आणि हा कार्यक्रम तसा म्हणावं तसा यशस्वी झाला नाही. परंतु सरकारने ह्या ज्या उणिवा होत्या, ह्या सरकारच्या लक्षात आल्या आणि सरकारने मग त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन कार्यक्रम दिला. त्याचं नाव संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम किंवा त्याला TSC असं नाव देऊन 1999 हा दुसरा कार्यक्रम सरकारने सुरू केला आणि त्याचा उद्देश त्यांनी असं ठरवलं, की वैयक्तिक आरोग्यदायक हा कार्यक्रम असला पाहिजे. त्याच्यामध्ये घराची स्वच्छता केली पाहिजे, आपण वैयक्तिक आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, घराची स्वच्छता असली पाहिजे, शुद्ध व स्वच्छ पाणी त्यांना दिलं पाहिजे, मलमूत्राचं विसर्जन केलं पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, सांडपाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि सार्वजनिक स्वच्छता सुद्धा आपल्याला ठेवायची आहे. हे असे उद्देश ठेवून हा कार्यक्रम पुढे सरकारने जाहीर केला आणि या कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळाली. सरकारला जे वाटत होतं, की अवेअरनेस लोकांमध्ये आणावा, म्हणून त्यांनी आईशीवर जास्त भर दिला, लोकांची आईशी केली आणि मग हा कार्यक्रम सरकारने सुरू केला आणि याच्यामध्ये लोकांनी मोठा उत्साहाने भाग घेतला. लोकांचा डिमांड ड्राईव्ह प्रोग्राम होता. लोकांच्या मागणी आधारित हा कार्यक्रम ठरवला आणि अनेक प्रकारे प्रसिद्धी देऊन नंतर हा कार्यक्रमाला सुरुवात केल्यामुळे लोकांनी यात खूप भाग घेतला, हिरारीने भाग घेतला. लोकांचा उत्साह पाहून मग सरकारनं तिसरा कार्यक्रम जो सुरू केला, तो होता 2002 ते 3 मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार हा देण्याचा सरकारनं NGP नावाचा एक कार्यक्रम, बक्षिसांचा कार्यक्रम सरकारने सुरू केला. याच्यामध्ये लोकांनी घेतलेल्या परिश्रमाची व स्वच्छतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी NGP हा संकल्प पुढे आला. लोकांचा उत्साह वाढला आणि म्हणून NGP सुरू करण्यात आला. NGP म्हणजे काय, निर्मल ग्राम पुरस्कार. TSCला चालना देण्यासाठी हा NGP कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्यामुळे पुरस्कार मिळायला लागल्यामुळे
लोकांनी अनेक पुन्हा हिरारीने ग्रामपंचायतीने, पंचायत समित्यांना आणि जिल्हा परिषदेनं मोठा हिरारीने हा कार्यक्रम सुरू केला, घेतला आणि लोकांचा त्याच्यामध्ये खूप उत्साह वाढला. आणि त्याच्यानंतर पुन्हा याला रिनेम दिलं, NBA नावाचा कार्यक्रम मग 2012 पुन्हा सुरू केला सरकारने. त्याला निर्मल भारत अभियान अशा प्रकारचं नाव दिलं. या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही उद्देश ठेवले. पहिला उद्देश होते की शौचालय बांधकाम हे BPL व APL लोकांना त्याच्यामध्ये सुरू केलं. प्रत्येक वाडीत वस्त्यात पाण्याची सोय केली. अंगणवाडीत आणि शाळेमध्ये शौचालयाची सोय केली. निर्मल ग्राम पुरस्कारासाठी तयार होत असलेल्या गावामध्ये आपल्याला मनरेगा अंतर्गत कुशल अकुशल व्यक्तींचा सहभाग वाढवला. इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन हा कार्यक्रम सुरू केला आणि याच्यामध्ये लोकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने भाग घेतला. 5वा कार्यक्रम हा 2014 1 एप्रिल 2014 सुरू झाला. त्याचा उद्देश असा होता की 14 जो कार्यक्रम सुरू झाला होता, हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाला. आपल्याला माहीत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती की आपल्या भारतामध्ये हा स्वच्छतेचा कार्यक्रम सुरू करायचा आहे आणि याची सुरुवात त्यांनी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली. तर त्यांनी पहिल्यांदा दिल्लीला कॉनॉट प्लेस जो मार्ग आहे, वाल्मिकी वस्ती आहे दिल्लीमधली, त्या वाल्मिकी वस्तीच्या जवळच्या रस्त्यामध्ये स्वतः हातामध्ये झाडू घेऊन या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली आणि नागरिकांना आवाहन केलं की हा कार्यक्रम कुठलाही पॉलिटिकल नाही, या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि आपला पूर्ण देश स्वच्छ कसा होईल या दृष्टीनं आपण पुढाकार घ्यावा, अशा प्रकारचं आव्हान त्या दिवशी 2 ऑक्टोबर 19 त्यांनी प्रत्यक्ष हातामध्ये झाडू घेऊन लोकांना त्याच्यात सहभागी करून घेतलं आणि लोकांना आव्हानसुद्धा केला. तर आपण हे स्वच्छता म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे सफाई थोडक्यामध्ये, आणि या स्वच्छताचा कार्यक्रम राबवून आपण अनेक सोयी उपलब्ध करून लोकांच्या सहकार्याने ग्रामीण शहरी जीवनमान उंचावणे हा आपला उद्देश ठेवला. आता स्वच्छता म्हणजे सफाई, आणि सफाई म्हणजे काय, स्वच्छतेचा अर्थ काय की सब चीजों का, सफाईचा अर्थ आहे सब चीजों का फायदेमंद इस्तेमाल. म्हणजे सब चीजों का, फा म्हणजे फायदेमंद, ई म्हणजे इस्तेमाल, सब चीजों का फायदेमंद इस्तेमाल, याला आपण सफाई असं म्हणतो. आपण स्वच्छता म्हणजे काय त्याचे अनेक प्रकारे व्याख्या केलेले आहेत. आपण स्वच्छता म्हणजे काही नसून, स्वच्छता म्हणजे आरोग्याच्या संबंधीने जे काही आपण करतो, ज्या गोष्टी आपण करतो आरोग्याच्या संबंधाने, त्याला आपण स्वच्छता असं म्हणतो. स्वच्छतेचा जर व्यावहारिक अर्थ समजून घ्यायचा असेल तुम्हाला, तर गावातील कुठलीही टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करणे, पर्यायी उपयोग करणे म्हणजे स्वच्छता. म्हणजे स्वच्छता म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे सब चीजों का फायदेमंद इस्तेमाल, त्याला सफाई म्हणतो. स्वच्छता म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही आपण गोष्टी करतो त्यालाही स्वच्छता म्हणतात. आणि स्वच्छतेचा व्यावहारिक जर अर्थ समजून घ्यायचा असेल तुम्हाला, तर कुठलीही वस्तू हे 100% टाकाऊ नाही, त्याचा पर्यायी उपयोग आपल्याला करता येतो. आणि म्हणून त्याचं एक आपण वर्तुळ जर बघितलं, आपण निसर्ग वर्तुळ ज्याला म्हणतो, ते निसर्ग वर्तुळासाठी आपण एका गांडुळाचं उदाहरण घेऊ शकतो. गांडूळ तुम्हाला माहीत आहे की गांडुळापासून आपल्याला काय मिळते, गांडूळ खत मिळते. हे जर खत आपण जमिनीत टाकलं तर आपल्याला कडबा मिळतो, गवत मिळते, धान्य मिळते. आणि हे जमिनीत टाकल्यानंतर जो काही कडबा मिळतो, गवत मिळते, हे गवत हा कडबा कोण खाते, आपले गाई म्हशी खातात. गाई म्हशी कडबा किंवा गवत खाल्ल्यानंतर काय देतात आपल्याला शेण देतात. आणि शेण दिल्यानंतर पुन्हा हे शेण आपण
कोणाला खाऊ घालतो? गांडूळ. गांडूळ हे गांडुळाचं शेण हे खाद्य आहे आणि म्हणून गांडूळ खत देते. गांडूळ खत जर जमिनीत टाकतो आपण, जमिनीत टाकलं तर कडबा गवत मिळते. हाच कडबा गवत पुढे गाई म्हशी खातात आणि गाया म्हशीपासून पुन्हा शेण मिळते आणि पुन्हा हे शेण गांडूळ खातात. अशा पद्धतीचं हे नैसर्गिक वर्तुळ आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये सांगायचे म्हणजे कुठलीही वस्तू 100% टाकाऊ नाही, हे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. त्याचा हा व्यावहारिक अर्थ आहे. स्वच्छतेचा जर व्यावहारिक अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण हे निसर्ग वर्तुळ समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गरिबीचा सरळ संबंध हा स्वच्छतेशी आहे. याचं जर आपण गरिबीचं दृष्टचक्र समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपण हे दृष्टचक्र समजून घेऊ. कमी काम, गरिबीचं दृष्टचक्र आपण असं समजलं की कमी काम जर आपण केलं तर आपल्याला कमी पैसा मिळेल, म्हणजेच कमी उत्पादन होईल आपलं आणि त्याच्यामुळे पैसा कमी मिळेल. आणि पैसा कमी मिळालं की आपल्याला कमी अन्न मिळेल. सकस अन्न मिळणार नाही आपल्याला आणि सकस अन्न नाही मिळालं की आपल्याला आपली जी शक्ती आहे ती शक्ती कमी होईल आपली आणि शक्ती कमी झालं की आपल्याला आजारपण येईल आणि आजारपण आलं की मग पुन्हा आपल्या हातानं कमी काम होईल. कमी काम केल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी होईल, कमी पैसा मिळेल. कमी पैसा मिळाला की आपल्याला कमी अन्न मिळेल, सकस अन्न मिळणार नाही आणि सकस अन्न मिळालं नाही की पुन्हा आपल्या शरीराची शक्ती कमी होईल आणि शरीराची शक्ती कमी झाली का पुन्हा आजारपण आणि आजारपण आलं की कमी काम अशा प्रकारचं आपलं हे गरिबीचं दृष्टचक्र आहे. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. या स्वच्छतेच्या संबंधानं याची सुद्धा माहिती असणे आवश्यक